धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल बनतोय। धोकादायक महापुरामध्ये कठडे सुद्धा या पुराचे वाहून गेले होते आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण असा हा चांदणी नदीवरचा वाकडी पूल आहे। वाकडी गावातील पुलाचं कठडे पुरामध्ये सुद्धा आता वाहून गेलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने हा पूल धोकादायक झालेला आहे। नागरिकांची धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे, दुर्लक्ष होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने आता त्वरित लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी, कठड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी इथले नागरिक करतायत। मोठा अपघात होऊ शकतो आणि असं झालं, इतका मोठा अपघात झाला तरच बांधकाम विभाग लक्ष देणार आहे का असा संतप्त सवालही उपस्थित होतोय। या रोडवरनं वाहनं भरपूर चाललेले आहेत। या चांदणी नदीवरच्या पुलाची दुरावस्था झालेली आहे, तरी शासनाने लवकरात लवकर या रोडची पुलाची अवस्था बेकार झालेली आहे, तरी दुरुस्ती करावी। या पुलाचं जर काम लवकरात लवकर झालं नाही तर 100% एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे। दोन्ही बी डिवायडर वाहून गेलेले आहेत आणि इथनं टोटली वाहतूक सध्या ह्याच नदीवरनं आहे। तरी इथं अपघात जर झाला तर दोन्ही बाजूनं काही नसल्यामुळं धोका होऊ शकतो। तरी त्वरित शासनानं लक्ष देऊन या दोन्ही डिवायडरचे काम फास्ट करून इथं सुरक्षा वाढवावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।